आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। जुन्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून। कंडारे येथील मोतीराम जाधव यांचा मृत्यू। मित्रांनीच केला खून म्हणून मृत मोतीराम जाधव यांची पत्नी सोनाली जाधव हिने दिली फिर्याद। परांडा तालुक्यातील कंडारे येथील 35 वर्षीय युवक मोतीराम जाधव याचा कंडारे येथील विष्णू तिंबोळे, योगेश तिंबोळे यांनी डोक्यात घाव घालून खून केला आहे असा आरोप मृत मोतीराम जाधव यांच्या पत्नी सोनाली जाधव हिने केला असून सोनाली जाधव हिच्या फिर्यादीवर विष्णू तिंबोळे, योगेश तिंबोळे यांच्यावर आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून या दोघांनाही पोलिसांनी गजाआड केले आहे। सोनाली जाधव हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 15 रोजी सोमवारी रात्रीच्या सुमारास कंडारे येथील आमच्या राहत्या घरी सासू सासरे व लेकरासोबत मी माझे पती जेवण करत असताना सोमवारी रात्री 9च्या सुमारास कंडारे येथील माझ्या पतीचे मित्र विष्णू कालिदास तिंबोळे, योगेश नागेश तिंबोळे मोटारसायकलवरून आमच्या घरी आले। माझ्या नवऱ्याला म्हणाले की तू जेवण करू नकोस, आम्ही पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यावर पार्टी केली आहे, तिकडे जेवण करायला चल असे म्हणून चालू जेवणाच्या ताटावरून उठवून मोटारसायकलवर बसून घेऊन गेले। त्यानंतर काही वेळाने रात्री 10च्या सुमारास मी जेवण केलेली भांडी घासत असताना माझ्या नवऱ्याला गाडीवरून घेऊन गेलेला विष्णू तिंबोळे हा एकटाच आमच्या घरी परत आला व म्हणाला की मोतीरामचा कंडारी सोनारी रोडवर पप्पू रावखंडे यांच्या बंगल्यासमोर अपघात झाला आहे, तुम्ही माझ्यासोबत गाडीवर चला असे म्हणाल्याने मी व माझी सासू रतन त्याच्या गाडीवर बसून गेलो। सोनारे कंडारी रोडवर पप्पू रावखंडे यांच्या घरासमोर माझे पती मोतीराम हे रक्ताबंबळ अवस्थेत रोडवर पडलेले दिसले। मी व माझी सासू त्यांच्याजवळ गेलो, त्यांना हलवून व आवाज देऊन ओढवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही हालचाल करत नव्हते। त्यांच्या डोक्यात मोठी जखम होऊन त्यांचा चेहरा ठेचला गेलेला व खाली रस्त्यावर बरेचसे रक्त सांडलेले दिसले। तसे तेथे रस्त्यावर पाणी व रस्त्यावर काही ठिकाणी माती टाकलेली दिसून आली। मी विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांना तुम्ही माझ्या पतीला सोबत घेऊन आला होता, त्यांच्या एकट्याचाच अपघात कसा काय झाला, तुम्हाला दोघांना काहीच कसे लागले नाही असे विचारले असता ते दोघे गडबडून गेले व उडवाउडीची उत्तरे देऊ लागले। कोणत्या गाडीने अपघात झाला हे ते स्पष्ट सांगू शकले नाहीत। काही वेळाने माझे चुलत धीर बजरंग जाधव, संजय जाधव घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांच्याकडून व जमलेल्या लोकांच्या चर्चेतून मला समजले की माझे पती मोतीराम व विष्णू तिंबोळे यांच्या जुन्या भांडणाच्या कारणावर आपापसात भांडण झाले होते। सदर भांडणे तात्या रावखंडे व पप्पू रावखंडे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यात तात्या रावखंडे यांना काहीतरी लागल्याने त्यांना दवाखान्यात नेल्याचे आम्हाला समजले। त्या भांडणाच्या रागातून विष्णू तिंबोळे व योगेश तिंबोळे यांनी माझे पती मोतीराम यांच्या डोक्यात काहीतरी मारून त्यांचा खून केला आहे व अपघात असल्याचा बनाव केला आहे। एकंदरीत परिस्थिती पाहता माझ्या पतीच्या डोक्यात काहीतरी जड वस्तू मारून त्यांचा खून केला असल्याचे फिर्यादीमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे। आंबी पोलिसांनी विष्णू तिंबोळे, योगेश तिंबोळे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली असून पुढील तपास आंबी पोलीस हे करत आहेत।